कोकणात आज प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देखील रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। नारायण राणेंकरता शहांची कोकणात प्रचार सभा होणार आहे। विनायक राऊतांकरता ठाकरे देखील मैदानात उतरताना दिसतायत। त्यामुळे कोकणात आज वातावरण तापल्याचा पाहायला मिळतंय। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंकरता अमित शहा रत्नागिरीत आहेत, तर सांगली महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्याकरता देखील अमित शहा सांगलीत प्रचार करतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया कोकणात। रत्नागिरीत आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, कोकणातलं वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय, कारण आज कोकणात अमित शहा यांची सभा होतीये नारायण राणे यांच्याकरता। त्यामुळे नारायण राणे आणि ठाकरे किंबहुना मातोश्री याविषयीचं वैर महाराष्ट्राला काही नवं नाहीये, पण आज कोकणात एक वेगळा योग आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। एकीकडे अमित शहा आहेत नारायण राणे यांच्या प्रचाराकरता, तर दुसरीकडे ठाकरे पितापुत्र सुद्धा कोकणातच दिसतायत। निश्चितच लागवी या 2 दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने राजकीय शिमगा आपल्याला कोकणात पाहायला मिळणार आहे। कारण एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सातत्याने उद्धव ठाकरे असतील यांच्यावरती कुठेतरी सातत्याने राजकीय टीका करताना पाहायला मिळतात। दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडून सतत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरती निशाणा साधला जातोय आणि म्हणूनच आज अमित शहा यांची दुपारी सभा होईल। त्यानंतर सायंकाळी कणकवलीमध्ये उद्धव ठाकरे आहेत ते भाजपचा समाचार घेताना पाहायला मिळतील। मात्र खऱ्या अर्थाने जे लक्ष असेल संपूर्ण राज्याचे उद्या कणकवलीत होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेकडे, कारण बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर प्रथमच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सभा घेणार आहेत आणि तेही नारायण राणे यांच्यासाठी। नारायण राणे आणि राज ठाकरे यांचे मैत्रीचे संबंध फार पूर्वीपासून शिवसेनेत आपण पाहिलेले आहेत। त्यामुळे नेमकं कोण कोणाचं वस्त्रहरण 2 दिवसामध्ये करतंय हे 2 दिवसामध्ये कळेलच। मात्र तुर्तास तरी राज ठाकरेंच्या निशाणावरती उद्धव ठाकरे असतील की एकूणच महाविकास आघाडीचा ते समाचार घेतील। आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेमका उद्धव ठाकरेंना टार्गेट करतायत की विकासाच्या मुद्द्याचं राजकारण करतायत हे पाहावं लागेल। दुसरीकडे सायंकाळी उद्धव ठाकरेही अमित शहा यांच्या सभेतील प्रश्नांना आणि एकंदरीत आरोपांना काय उत्तर देतील याकडे अवघ्या कोकणाचं लक्ष असेल। त्यामुळे एकूणच 2 दिवसांमध्ये कोण कोणाचं वस्त्रहरण करतंय याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। लागवी चेतन, यालाच लागून मला एक मुद्दा उपस्थित करायचा आहे। तू जसं आता म्हणालास की अमित शहा विकासावर बोलणार की पुन्हा आरोप प्रत्यारोप या कोकणातल्या लाल मातीतून पाहायला मिळणार, त्याच अनुषंगाने हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। कोकणात नाणार बारसू हा मुद्दा सातत्यानं तापताना दिसतोय। या सगळ्याविषयी आज अमित शहा आपल्या सभेतून काही बोलणार का, याकडे तमाम कोकणी माणसाचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच, कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे मोठे प्रकल्प असतील, सातत्याने उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला भाजप घेऊन जाईल असा आरोप करत आहेत। मात्र दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प येऊ घातले विशेषतः कोकणातले प्रकल्प आहेत ते सातत्याने रखडलेले पाहायला मिळतात। त्यामुळे याच मुद्द्याला धरून कुठेतरी या अनुषंगाने अमित शहा आहेत ते कुठेतरी उद्धव ठाकरे टार्गेट करताना पाहायला मिळू शकतात। दुसरीकडे एकीकडे सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो, तर रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र याच ठिकाणी जर आपण मुख्य हायवेज पाहिले तर सिंधुदुर्गमधले हायवेचं काम पूर्ण झाले असताना रत्नागिरीतलं काम मात्र रखडलेलं आहे। त्यामुळे या मुद्द्यांना घेऊन कुठेतरी उद्धव ठाकरे हे विकास विरोधी आहेत आणि प्रकल्प विरोधी आहेत अशी टीका अमित शहा करू शकतात। दुसरीकडे स्थानिकांचे रोजगार हिरावून घेत असताना कुठेतरी नको असलेले विनाशकारी प्रकल्प आहेत ते कुठेतरी कोकणवासियांच्या माथी मारले जातात असा सातत्याने आरोप उद्धव ठाकरे करत होती, त्याचीच आज ते री ओढताना पाहायला मिळू शकतात। दुसरीकडे घराणेशाहीच्या मुद्द्यावर सातत्याने भाजपचे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील ते उद्धव ठाकरेंना निशाणा करत आहेत। त्यामुळे आजही कोकणामध्ये एकंदरीत याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे कुठेतरी राणे कुटुंबियांच्या माध्यमातून भाजपवरती या आरोपाला उत्तर देताना पाहायला मिळू शकतात। त्यामुळे एकूणच घराणेशाही, विकास, रखडलेले प्रकल्प, इकडून महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले प्रकल्प, अशा सर्व मुद्द्यांवरती एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होऊ शकतात। चेतन तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। कोकणात आज प्रचार सभांचा धडाका आहे। अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, नारायण राणे यांच्या प्रचाराकरता रत्नागिरीत सभा होणार आहे। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी नितेश राणे यांच्याशी देखील संवाद साधलाय। बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत भाजप नेते नितेश राणे। सर, काय सांगाल, सातत्याने उद्धव ठाकरे ज्या ज्यावेळी कोकणात सभा घेतात तुमच्यावरती त्यांचा आरोप असतो, तुमच्यावरती थेट टीका केली जाते, टोकाची टीका केली जाते। दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सभा घेताना पाहायला मिळतात, आज कोकणामध्ये आलेले आहेत। सातत्याने असं दाखवलं जातं की कोकण हा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला आहे। नेमका कोणाचा बालेकिल्ला आहे आणि काय आज आरोप प्रत्यारोप होतील?
पहिलं तर तुमचं जे पहिलं वाक्य आहे की हिट किंवा फ्लॉप, आदरणीय अमित शाह साहेबांची सभा ही ब्लॉकबस्टर हिट ठरणार आहे. त्याचं कारण आहे की कोकणातली जनता आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचे मतदार ही अमितभाई शाहना ऐकण्यासाठी उत्सुक आहे. आणि त्यांनी जे कोकणासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे केलेलं आहे, लाभार्थी प्रत्येक घरामध्ये किमान 2 आहेत. राम मंदिरासारखा महत्त्वाचा विषय त्यांनी सोडवलेला आहे. म्हणून ह्या सगळ्या विषयाच्या नजरेसमोर ठेवून आजची सभा ही ब्लॉकबस्टर हिटच असणार. या उद्धवजींची जी सभाचा तुम्ही उल्लेख केला आणि बालेकिल्ला, तर बालेकिल्ल्याचं विश्लेषण काय आहे? उदाहरण, जिथे योग्य रस्ते नाहीत, हायवेचे प्रश्न सुटले नाहीत, नळ पाण्याची योजना नाही, जिथे अजूनपर्यंत लोकांना योग्य पद्धतीने सुविधा नाही, तो उबाटाचा बालेकिल्ला. सिंधुदुर्गामध्ये जो भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे ते पहा किती फरक आहे. म्हणजे दोन्ही जिल्ह्याच्या हायवेमध्ये तुम्ही जसं जाल जसं तुम्हाला सिंधुदुर्ग लागेल तेव्हा त्याच्यामध्ये फरक बघा. म्हणून बालेकिल्ला हा उद्धवजींचा कधीच नव्हता, कधीच राहणार नाही. आता हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. इथे शिवसेना आणि बीजेपीची मजबूत ताकद आहे. तुम्हाला त्याचं प्रतिबिंब 4 तारखेनंतर दिसेल. आजच्या सभेमध्ये आणि उद्याच्या राज ठाकरेंच्या सभेमध्ये नेमकं कोण कुणाचं वस्त्रहरण करतंय ते पाहायला मिळेल. कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन ननावरे, कणकवली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.